तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया तुहिरे माझा मितवा मालिकेच्या भागाला. तर आपण आता पाहणार आहोत की सत्य आल्यानंतर ईश्वरी अर्णव समोरही सगळं सत्य आणणार, पण अर्णव ते सगळं सत्य स्वीकारून ईश्वरीलाही स्वीकारणार का, काय घडतं हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता इथे इशूची आई तिला सांगते की हे बघ इशू, हेच सगळं सत्य होतं. आता तरी तुला पटतंय ना की मी तुझ्याशी कुठल्याही पद्धतीचं खोटं बोललेली नाही आहे म्हणून. हे बघ बाळा, तुझ्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे? आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि तुमच्या बाबांनी या सर्व गोष्टी तुमच्यापासून लपवल्या होत्या, कारण मला असं कधीच वाटत नव्हतं की या सर्वाची झळ तुमच्यापर्यंत पोहोचावी. त्यावर इशू म्हणते, आई तू घाबरू नको आणि काळजी तर मुळात करूच नकोस. आणि राहिला प्रश्न अर्णव सरांचा, तर मी आहे ना, मी बोलेन अर्णव सरांबरोबर, मी समजावून सांगेन त्यांना. अगं एकाएकी त्यांनी ते सगळे फोटो पाहिले ना म्हणून ते चिडले. उलट मीच त्यांच्या वतीने तुझी माफी मागते आई. अर्णव सर तुला जे काही बोलले ते सगळं चुकीचं होतं, पण तू सुद्धा त्यांना थोडं समजून घे. अगं आई, म्हणजे लहानपणापासून त्यांनी खूप ऐकलं, या सर्व गोष्टींमुळे खूप सहन केलं आहे, त्यांना भोगावं लागलं आहे गं. त्यावर आता आई म्हणत असते, इशू अगं बाळा, मी काय समजून घेऊ त्याला? उलट हे सगळं कळूनही त्यानं तुला घरी नेलं, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. मला तर वाटलं होतं की तो तुला घरी तरी घेऊन जाईल का नाही, पण त्याने तसं केलं नाही. त्याने तुला घरी नेलं, त्याने सगळ्या गोष्टींचा राग तुझ्यावर नाही काढला. त्यावर इशू आता मनात म्हणते की अर्णव सरांनी मला घरी का नेलं आहे हे फक्त मलाच माहिती आहे. मग इशू आईला म्हणते, बरं चल आता मी निघते, घरी जाऊन अर्णव सरांना सगळं सत्य सांगायचं. मग इशू तिकडनं चाललेली असताना आई येते आणि म्हणते, थांब इशू, मी तुझ्याबरोबर येते, अर्णवला सगळं मी सांगेन माझ्या तोंडून. त्यावर इशू म्हणते, नाही आई नको, तू माझ्याबरोबर तिकडे येऊ नकोस. सध्या अर्णव सरांची मनस्थिती फारशी बरी नाही आहे. अगं रागाच्या भरात पटकन जर ते तुला काही चुकीचं बोलून गेले ना तर मला सहन नाही होणार, मला खूप त्रास होईल आई या गोष्टींचा, मला खूप दुःख होईल. त्यामुळे तू माझ्याबरोबर आत्ता जरी येऊ नकोस. आत्ता सध्या ते ज्या सगळ्या त्रासातून जात आहेत ना, त्या सगळ्यानंतर मला वाटत नाही की ते तुला समजून घेतील. तू थांब घरीच, मी आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. मी जाते, त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांगते, त्यांच्याशी बोलते आणि त्यानंतर मग तू ये. हां आता नको, मी आत्ता एकटीच घरी जाते, प्लीज तू माझं ऐक नाही. आता इशू आईला एवढं समजावून सांगत असते, पण आई तिला म्हणते, नाही इशू नको, हे सगळं जे घडलं आहे ना ते माझ्यामुळे घडलं, या सगळ्याला मी जबाबदार आहे, तू नाही. मग जर जबाबदार मी आहे तर सगळं भोगायची तयारीसुद्धा माझ्यामध्ये असायला हवी ना. आणि राहिला प्रश्न अर्णवला समजावण्याचा किंवा अर्णवने न ऐकण्याचा, तर मला खात्री आहे मी जेव्हा त्याला व्यवस्थित सर्व गोष्टी समजावून सांगेन ना, तेव्हा तू जसं मला समजून घेतलंस तसं तोही समजून घेईल. आणि जर नाही ऐकलं त्याने, केला माझा अपमान, तरी मला काही फरक पडत नाही, कारण माझ्यामुळे खरोखर खूप सोसावं लागलं इशू त्याला. तूच सांगितलंस ना त्याने त्याची आई गमावली, तूच सांगितलंस ना त्याने त्याचे वडील गमावले. मग जर बाळा माझ्या भूतकाळामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यात झाले असतील, तर तो जे 4 शब्द बोलेल ते ऐकून घ्यायला मला काहीच हरकत नाही. आणि हरकत असली ना तरीही मी सगळं शांत राहून सहन करेन. त्यावर इशू म्हणते, आई नको गं. पण ईश्वरीबरोबर आता आई तिच्या सासरी आलेली असते. आता त्या दोघी आत जाणारच असतात, इतक्यात समोरनं अर्णव चालत येतो. आता अर्णव ईश्वरीला आणि तिच्या आईला एकत्र बघतो आणि पुढे सरसावत म्हणतो, 1 मिनटं, जागेवरच थांबा. त्याबरोबर इशू आणि आई जागेवर थांबतात. आता इशू खूपच जास्त घाबरलेली असते. अर्णव जवळ आल्यावर इशू ही आता अर्णवला सांगू लागते, हे बघा अर्णव सर, एकदा तुम्ही शांतपणे आईचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. अर्णव म्हणतो, शट युअर माउथ, आणि तुम्ही माझ्या घरात यायचं नाही, समजलं तुम्हाला? गेट आउट फ्रॉम हिअर. त्याबरोबर इशू म्हणत असते, सर अहो असं काय बोलताय तुम्ही, आई आहे ना ती माझी, अहो तुम्हीसुद्धा आई. त्यावर अर्णव म्हणतो, बास, माझ्या आईचा दर्जा देऊन चूक केली होती मी यांना, पण आता मी माझी चूक सुधारतो, त्यामुळे यांना माझी आई म्हणायची चूक पुन्हा करू नको. आज सांगतोय, पुन्हा जर म्हणालीस तर मी काय करेन हे माझं मलाही ठाऊक नाही, लक्षात ठेव. आणि तुम्ही पुन्हा आजच्या नंतर माझ्या घरात कधीच यायचं नाही, कळलं?
त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते, अर्णव हे बघ. त्यावर अर्णव म्हणतो, माझं नावसुद्धा तुमच्या तोंडात घेऊ नका तुम्ही. मला अजिबात इच्छा नाही आहे की सतत वारंवार मी तुमचा अपमान करावा, समजलं? निघा इकडनं. त्याबरोबर मग आई तिकडनं निघून जाते. आता आई बिचारी रडत रडत तिकडनं निघून गेल्यावर ईश्वरी अर्णवकडे येते आणि आता अर्णवला सांगत असते, एकदा माझी आई काय म्हणत होती हे ऐकून घ्यावं असंही वाटलं नाही का हो तुम्हाला? अर्णव सर, इतके कठोर आणि निर्दयी का झालाय तुम्ही? अहो, कसे वागताय विकृत पद्धतीने, कळतंय का तुमचं तुम्हाला तरी? नाही, मला मान्य आहे तुमच्यावर आघात झाला आहे, तुम्हाला त्रास होतो आहे, पण माझी आई तुम्हाला हेच सांगायला आली होती की यात सगळ्यात तिची चूक नाही आहे. तिचीच काय, तुमच्या बाबांचीही चूक नाही आहे. त्यावर अर्णव ईश्वरीकडे बघायला लागतो तर ईश्वरी सांगते, हो, या सगळ्यात तुमच्या बाबांची सुद्धा काही चूक नव्हती. हे सगळं एका बाईने मुद्दाम जाणून बुजून घडवून आणलं होतं. तिने माझ्या आईला कामाची संधी तुला तिकडे मिळेल असं सांगून त्या हॉटेलवरती पाठवलं होतं. तिकडे तुमचे बाबा काहीतरी त्यांच्या कामासाठी गेले होते. तुमचे बाबा आणि माझी आई एकमेकांना भेटायला गेलेच नव्हते. अर्णव म्हणतो, झाली मनगडंत कहाणी मला सांगून. ज्या दिवशी त्या बाईला माझ्यासमोर आणून हजर करशील ना, त्या दिवशी मी तुझ्या या सगळ्या कहाणीवर विश्वास ठेवेन, तुझ्या आणि तुझ्या आईच्या सुद्धा. त्यानंतरच तुझी आई माझ्या या घरात येऊ शकते. एवढं बोलून अर्णव हॉलमध्ये येऊन बसतो. आता वल्लरी लगेचच तिची पुढची चाल खेळायला पुढे सरसावते. मग ती आता लगेचच आतमध्ये येते आणि अर्णवला म्हणत असते, अर्णव बाळा, काय रे, काय झालं? तू असा नाराज उदास का बरं बसलायस? त्याबरोबर मग अर्णव हा लगेच डोळे पुसतो आणि मामीला म्हणतो, नाही गं मामी, तसं काहीही नाही आहे, उगाच तुलाच मी नाराज वाटतोय, तू फार विचार करतेस ना म्हणून. त्याबरोबर ती म्हणत असते, अर्णव अरे असं काय करतोस? सात्विकाताई गेल्यानंतर मी तुझ्यावर अगदी सख्या आईप्रमाणे माया केली. तू जरी मला तुझी आई मानत नसलास ना, तरी माझ्यासाठी तू आणि आकाश, तुम्ही दोघंही अगदी सारखे आहात बघ. मला माहिती आहे शेवटी तू काय मला तुझी आई म्हणून मानत नाही, तू तुझ्या आईलाच तुझी आई मानलेस. तू एक काम कर, जा आणि थोडा वेळ सात्विकाताईंच्या फोटोकडे बघत बस. सात्विकाताईंचा चेहरा बघितला ना की तुला बरं वाटेल. जा बाळा, जा, उठ इथनं उठ, असा बसू नको एकटा. मग अर्णव, बरोबर बोलतेस मामी असं म्हणत तिकडनं उठतो. त्याबरोबर वल्लरी ही आता घराच्या बाहेर येते कॉरिडॉरपाशी आणि म्हणत असते, वा, आता आली खरी गंमत. आता मी इथे बसून निवांत कॉफी संपवेपर्यंत अर्णव आतमध्ये सात्विकाचा फोटो शोधून थकेल, दमेल आणि त्यानंतर मग मी आतमध्ये जाऊन पुन्हा एकदा मायाळू मामीचं नाटक करेन. येस. तर आता तिथे ईश्वरीची आई थांबलेली असते. ईश्वरी मागे येऊन तिला सांगेल की काय झालं हे ऐकण्यासाठी, पण आता अर्णवने तर तिचं काही ऐकूनच घेतलेलं नसतं आणि आता तो सात्विकाचा फोटो शोधायला संपूर्ण घरामध्ये सुरुवात करतो. आता त्याला सात्विकाचा एकही फोटो घरात कुठे सापडत नसतो ना, सात्विकाचा फोटोंचा अल्बम सापडत असतो, इतर काहीच वस्तू का सुद्धा त्याला सात्विकाच्या सापडतच नसतात. अर्णवला प्रश्न पडतो, सात्विकाच्या म्हणजे आईच्या वस्तू गेल्या कुठे? तो आता सगळ्यांना आईच्या वस्तू कुठे आहेत हे विचारू लागतो. आता नोकर वगैरे सगळंच सांगतात की आम्हाला काही माहीत नाही आहे. आता वल्लरी अर्णवचा वाढलेला आवाज ऐकते आणि मग ती आता आतमध्ये यायला निघते. त्या दरम्यान आता वल्लरीची आणि सुप्रियाची नजरानजर होते, पण तोपर्यंत वल्लरी तिचं तोंड झाकते आणि पटकन आतमध्ये शिरते आणि ती विचार करते, अरे ही सुप्रिया इथे काय करते? हिने मला व्यवस्थित पाहिलं तर नाही ना? हिने मला ओळखलं तर नसेल ना? इतक्यात अर्णव मामीला विचारतो, मामी अगं तू तिकडे काय करतेस? इथे ये. मामी, मला सांग, तू आईच्या वस्तू का कुठे व्यवस्थित ठेवायला वगैरे घेतल्या होत्यास का? आईचा एकही फोटो किंवा आईच्या वस्तू का मला काहीच सापडतच नाही आहे, कुठे आहे सगळं? त्यावर ती म्हणते, अरे बाळा, मला काय माहिती, या घरात तुझी बायको आल्यापासून सगळं तर तीच बघते ना. तुझ्या बायकोला विचार, तिनेच कुठेतरी टाकून दिलं असेल, म्हणजे ठेवलं असेल. मगाशी मी तिला अडगळीच्या खोलीकडे जाताना पाहिलं, कदाचित अडगळीच्या खोलीतच टाकून दिलं असेल तिने सगळं. तर आता इथे इशू हिच्या नावाने अर्णव मोठमोठ्याने हाका मारू लागतो. तर इशू हे बाहेर कॉरिडॉरमध्ये आईजवळ बोलत असते. ती आईला सांगते, आई, अर्णव सरांनी आज तर माझं काही ऐकून घेतलेलं नाही आहे, पण मला खात्री आहे ते उद्या नक्की माझं सगळं ऐकून घेतील. एक ना एक दिवस ते मला समजून घेतील. तू काळजी करू नकोस, हां, होईल सगळं व्यवस्थित. तू घरी जा बरं, आता घरी जा. त्याबरोबर आता आई इशूला म्हणते, इशू, आता इथे एक हिरव्या रंगाची साडी नेसलेली बाई आली होती. ती बाई कोण आहे? ती डोक्यावर पदर घेऊन आतमध्ये गेली. आता इशूने
आतमध्ये येणाऱ्या मामीला पाहिलेलं असतं. इशू आईला सांगते, अगं आई, ती अर्णव सरांची मामी आहे, वल्लरी मामी. त्याबरोबर आता सुप्रिया म्हणू लागते, ह्या बाईला मी कुठेतरी पाहिलं आहे ग इशू. इशू म्हणते, नाही ग आई, तू कुठे नसशील पाहिलंस. इतक्यात अर्णवच्या मोठमोठ्याने हाका ईश्वरीला ऐकू येतात. ईश्वरी आतमध्ये येऊन, काय झालं, तुम्ही काय एवढ्या हाका मारताय अर्णव सर, असं विचारते. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी म्हणायला लागते, बघ बघ बघ, किती सोज्वळपणाचं नाटक करते तुझी बायको. हिनेच टाकले असतील सात्विकाताईंचे फोटो कुठेतरी. विचार ना हिलाच विचार. मी मगाशी हिला स्टोअररूममध्ये जाताना पाहिलं होतं, तेव्हा हिनेच काहीतरी केलं असेल. विचार हिला, विचार. त्याबरोबर मग आता अर्णव ईश्वरीकडे फक्त रागाने बघतो. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही हो अर्णव सर, मी का आईंच्या वस्तू का अशा स्टोअररूममध्ये टाकेन? मला उलट त्यांच्या वस्तू कुठे आहेत काय मला काही माहीतच नाही आहे. माझं काय संबंध त्या वस्तू स्टोअररूममध्ये टाकण्याचा? मला माहिती आहे आईंच्या प्रत्येक वस्तूबरोबर तुमच्या केवढ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत, मग तरी मी असं का वागेन? मी काही स्टोअररूममध्ये टाकलेलं नाही आहे. वल्लरी म्हणते, अरे अर्णव हिनेच टाकलं असणार, हिच्याशिवाय स्टोअररूमकडे कोणी गेलेलंच नाही आहे. अर्णव आता स्वतः स्टोअररूममध्ये जातो आणि तिकडे त्या सर्व वस्तू का त्याला सापडतात. ईश्वरी म्हणते, मामी तुम्हीच मला स्टोअररूममध्ये पाठवलं होतं, तुम्हीच मला या वस्तू का तिकडे टाकायला दिल्या असणार आहेत. त्यावर अर्णव म्हणतो, बास, शट अप, मामीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही आम्ही. त्यावेळी मग आता अंजलीला प्रश्न पडतो की चक्क अर्णवने ईश्वरीला गप्प केलं, ते सुद्धा हे अशा पद्धतीने. मग अंजली अर्णवला विचारते, चिंटू काय रे, काय झालंय, तू असा का बघतोयस विचित्र काही दिवस? त्यावर अर्णव म्हणतो, काही नाही ताई, आणि तू या गोष्टींचा फार विचार करू नकोस. तू स्वतःची काळजी घे, स्वतःला जप, सांभाळ स्वतःला, माझा विचार तू करू नकोस. आणि त्यानंतर मग आता अर्णव हा इकडे स्वतःच्या रूममध्ये येऊन बसतो आणि तो सर्व गोष्टींसाठी पश्चाताप करत असतो. तर वल्लरी विचार करते, वाह, झाला तेवढा तमाशा चांगला झाला म्हणायचा, पण मला वाटलं नव्हतं एवढं सगळं घडल्यावरही ती सुषमा निर्लज्जासारखी इथे येईल. तिने मला पाहिलं तर नसेल ना, तिने मला ओळखलं तर नसेल ना? जर तिने मला ओळखलं आणि अर्णवच्या ईश्वरीच्या समोर सगळं सत्य आलं तर अजूनही सगळी वाट लागू शकते. आणखीन थोडे दिवस मला हे गुपितच ठेवायला हवं. त्यानंतर मग जरी अर्णवच्या समोर त्यांनी सगळं सत्य आणण्याचा प्रयत्न केला तरी काहीच फरक पडणार नाही. पण आणखीन थोडे दिवस तरी हे सगळं काही कोणाला कळता कामा नये. वल्लरी या सर्व विचारात मग्न असतानाच त्या ठिकाणी ईश्वरी येते. ईश्वरी तिच्या खोलीचा दरवाजा अगदी खाडकन रागात उघडते आणि तिच्याकडे येत तिला म्हणते, मामी काय सुरू आहे तुमचं? त्यावर वल्लरी म्हणते, माझ्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही या. इशू म्हणते, मग कोणत्या भाषेत बोलायचं तुमच्याशी वल्लरी मामी? सांगा ना, का वागताय तुम्ही असं? माझ्या आणि अर्णव सरांच्या संसारात का सतत लुडबुड करताय? मला तर वाटतंय ना, सध्या हे जे काही सुरू आहे ते तुम्हीच मुद्दाम घडवून आणताय, बरोबर ना? मुद्दामून तुम्ही आईंच्या वस्तू का, आईंचा फोटो अडगळीच्या खोलीत टाकला होतात ना? त्यावर वल्लरी म्हणते, गप्प बस, मी का असं करेन? त्यावर ईश्वरी म्हणते, कारण मी तुम्हाला ते सामान माझ्या हातात दिल्यानंतर जेव्हा नाही म्हणत होते तेव्हा तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केलीत माझ्याच हाताने ते सामान अडगळीच्या खोलीत टाकण्यासाठी. आणि मी त्या अडगळीच्या खोलीमध्ये ते सामान घेऊन गेल्यानंतर त्याच्यात एक फोटो होता हे पाहिलं होतं, पण मला वेळ नव्हता म्हणून मी घाईघाईत निघून गेले. वल्लरी म्हणते, हे सगळं मला का सांगतेस? जा आणि सांग ना अर्णवला. खूप विश्वास आहे ना अर्णवचा तुझ्यावर, मग जा अर्णवला सांग. त्याने तुझ्यावर विश्वास ठेवलेला नाही आहे, याचा अर्थ एकच होतो की त्यालासुद्धा मी म्हटलेलंच पटलं. त्यावर ईश्वरी म्हणायला लागते, एक गोष्ट लक्षात ठेवा वल्लरी मामी, नाही आम्हा नवरा बायकोंमध्ये काहीही घडलेलं असू दे, पण त्याची संधी साधून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न तुम्ही अजिबातच करू नका. नाही, कारण काय आहे, शेवटी आम्ही नवरा बायको आहोत. आमच्यात जरी आज वाद झाला असला ना तरी आम्ही उद्या जरूर एक होऊ आणि नंतरनं हे सगळं तुम्हाला खूप महागात पडेल. लक्षात ठेवा माझेवर शब्द. आणि तसंही अर्णव सरांना त्रास झालेला मला सहन होणार नाही. त्यामुळे यापुढे या असल्या फालतू गोष्टी करण्याआधी एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, 100दा विचार करत जा. लक्षात ठेवा, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. एवढं बोलून आता ईश्वरी रूममध्ये येते. रूममध्ये येऊन ती बघते तर अर्णव रूममध्ये नसतो. ईशू आता गणूबाप्पाजवळ हात जोडून प्रार्थना करू लागते. गणूबाप्पा, काय रे, हे सगळं आमच्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहेस? अर्णव सरांना मनातलं सगळं सांगून त्यांच्याबरोबर नव्याने सुखी संसाराची सुरुवात करण्याची स्वप्न मी पाहत असताना माझ्या स्वप्नांना हे ग्रहण का लावलं आहेस? आणि त्यात या वल्लरी मामी, त्यांचंही नेहमी काय सुरू असतं? का ते अशा विचित्र विक्षिप्त वागत असतात?
काय मिळतं काय त्यांना एवढी विकृती करून करून? का सतत माझ्यामध्ये आणि अर्णव सरांमध्ये कसं भांडण होईल याचाच ते प्रयत्न करतात? का त्यांना वाटत नाही की आमचा दोघांचा संसार सुखासुखी आणि चांगला व्हावा? काही कारण आहे वल्लरी मामींच्या या वागण्यामागे. आणि मग आता ईश्वरी एका क्षणासाठी विचार करते, वल्लरी मामींनीच तर हे सगळं घडवून आणलं नसेल ना? नाही 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 इशू, काय विचार करतेस तू हा सगळा? वल्लरी मामी हे सगळं का करतील? त्यांचं हे सगळ्याशी काय संबंध आणि त्यांचा मुळात ह्या सगळ्यांनी काय फायदा होईल? पण मग त्या सतत अशा वाईट विचित्र का वागत असतील? त्यांच्या या विचित्र वागण्यामागे दुसरं काही कारण असेल का? मला ना काहीच कळत नाही. गणूबाप्पा, माझं डोकं ना आता भांडावलं आहे. तू मला काहीतरी मार्ग सुचव आणि या सगळ्यातनं बाहेर काढ. आणि माझ्याहीपेक्षा जास्त अर्णव सरांचं डोकं भांडावून गेलं. त्यांना या सगळ्यातून बाहेर काढ. त्यांच्या पाठीशी उभा राहा गणूबाप्पा, कारण त्यांचा या सगळ्यात काहीच दोष नाही आहे. लहानपणापासून आजपर्यंत त्यांनी खूप सहन केलं, खूप भोगलं आणि आता पुन्हा हे सगळं उघडलं आहे त्यांच्यासमोर. पुन्हा तोच सगळा त्रास. मला ना त्यांचा त्रास बघवत नाही आहे. तर दुसरीकडे आता सुप्रियासुद्धा वल्लरीचाच विचार करत असते. राहून तिलाही वल्लरीला कुठेतरी पाहिलं आहे असंच वाटत असतं. मग ती वल्लरीला कुठं पाहिलं आहे हे आठवू लागते. तर आता दुसरीकडे अंजली ही अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणत असते, अर्णव काय झालं? नाही म्हणजे तू डिस्टर्ब आहेस ही गोष्ट मी नोटीस केली, पण तू नक्की का डिस्टर्ब आहेस हे यावेळी मला कळत नाही आहे. तू जोवर माझ्याशी स्पष्टपणे बोलणार नाहीस तोवर मला काहीच कळणार नाही. आणि आता तू काही लहान राहिलं आहेस का की मी तुझ्या मनातलं अगदी अचूक ओळखायला? सांग ना, बिनसलंय काहीतरी इतपत तो ओळखलं आहे, पण काय बिनसलंय हे मात्र आता तुलाच सांगावं लागेल. बोल ना, काय झालं आहे? त्यावर अर्णव म्हणतो, काही नाही ग ताई. त्यावर अंजली म्हणते, काही नाही नको म्हणूस. तू जेव्हा मला काही नाही ग ताई हे सांगतोस ना तेव्हा मला खात्री असते नक्की काही ना काहीतरी मोठं घडलेलं असतं जे लपवण्याचा तू माझ्यापासून प्रयत्न करत असतोस. चिंटू बोल बरं, काय झालं आहे? बोल ना चिंटू, सांग. त्यावर अर्णव म्हणतो, आईची आठवण येते. त्यावर अंजली म्हणते, अरे या आधीसुद्धा तुला खूपदा आईची आठवण आली आहे की, पण तेव्हा तू असा इतका हळवा कधीही झालेला नाही आहेस, पण आज तू खूप हळवा झाला आहेस. काय कारण आहे चिंटू? त्यावर अर्णव ताईच्या मांडीवर पुन्हा एकदा डोकं ठेवतो आणि म्हणतो, ताई प्लीज काहीच नको ना विचारू. थोडा वेळ तुझ्या मांडीवरती असंच डोकं ठेवून शांतपणे पडून राहू देत ना. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून असं शांत झोपलं ना की सगळं टेन्शन दूर गेल्यासारखं वाटतं. त्यावर अंजली झोप ना मग असं म्हणते आणि अर्णवला स्वतःच्या मांडीवर घेते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते. तर दुसरीकडे सुप्रियाला सतत वल्लरीचा चेहरा आठवत असतो आणि या बाईला आपण कुठं पाहिलं आहे हा प्रश्न पडून राहिलेला असतो आणि ती वल्लरीला कुठं आपण भेटलो आहे का याआधी हे आठवण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे ईश्वरीलासुद्धा वल्लरी मामींनीच तर हे सगळं केलं नसेल ना असा वल्लरीवरती संशय आलेला असतो. तर आता अंजली ही मुद्दामून तिच्या बाळाशी बोलू लागते. बघतोयस ना बाळा, तुझा मामा कसा वागतोय ते? आईला काहीच सांगत नाही आहे. ही खूप चुकीची गोष्ट आहे. सगळं सांगितलं पाहिजे आईला. आईपासून काही लपवायचं नसतं. त्यावर अर्णव लगेच म्हणतो, पण त्यासाठी आई असायला तर हवी ना. त्यावर अंजली म्हणत असते, आई आणि ताई ह्या सारख्याच असतात. आईला आणि ताईला सगळं सांगायचं असतं बाळा. त्याबरोबर आता अर्णव मनात म्हणू लागतो, ताई जर तुला सांगण्यासारखं असतं तर नक्की सांगितलं असतं. मी ज्या सगळ्या त्रासातून जातोय तो त्रास तुला होऊ नये ना म्हणून तुझ्यापासून गोष्टी लपवतोय ग. तर इशू इकडे विचार करत असते की जर या सगळ्याच्या मुळाशी वल्लरी मामी असतील तर मी ते सगळं शोधून काढेनच. आणि वल्लरी मामींनी आज सकाळी मुद्दामून माझ्या हातून आईंचा फोटो अडगळीच्या खोलीत ठेवला होता. पण हे सगळं मी अर्णव सरांना सांगू शकत नाही आहे. या गोष्टीचा त्या फायदा घेत आहेत. त्यांना जर माहीत माझ्यामध्ये आणि अर्णव सरांमध्ये भांडण झालं आहे, आमच्यात वाद सुरू आहे, तर वल्लरी मामी या गोष्टीचा आणखीन जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे काहीही झालं तरी त्यांना यातलं काही कळता कामा नये. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरते इथेच थांबूया. आता आपण पाहिलेलं आहे की सुप्रिया आणि ईश्वरी दोघींनाही संशय आला. आता पुढे दोघी काय करणार हे जाणून घेऊया आपल्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तू ही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.